पद्धतीने इथून पुढचा विकास करणार आहात? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिवसेनाचे पक्षप्रमुख आमचे सर्वांचे महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे युवा नेते महाराष्ट्राचे श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादानं ये 3 वर्षे आम्ही जे विकासाचे कामं केले, गोरगरिबाला न्याय देण्याचं काम जे आम्ही केलं, पाथरीमध्ये 2700 घर रेग्युलाइज केले, अनेक करोड रुपये निधी साईबाबा जन्मभूमीसाठी 51 कोटी रुपये निधी आणला आम्ही, अनेक डीपीटीसीच्या माध्यमातून निधी आणला, नगर विकासच्या माध्यमातून निधी आणला आणि आरोग्याच्या माध्यमातून हे परभणी जिल्ह्याच्या 10,000 लोकांची शस्त्रक्रिया आम्ही केली। गोरगरिबाचा आशीर्वाद खरी आम्हाला आज इथल्या पाथरीच्या जनतानं दिलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आज मुस्लिम समाजाचा जे म्हणत होते लोक, मुस्लिम समाज धनुष्यबाणला मतदान करत नाही, मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष, अल्पसंख्याक समाजाचा नगराध्यक्ष आम्ही निवडून आणला आणि अल्पसंख्याक समाजानं आम्हाला आशीर्वाद दिलं इथल्या जनतानं आणि आसिफ खानच्या रूपानं आज पाथरीची जनतानं आसिफ खानला निवडून दिलं। जे हुकुमशाही होती 35 वर्षापासून, जे गुंडशाही होती आणि जे पद्धतीत लोकांवर अन्याय करत होते 35 वर्षे, आज ते सत्ता उखडून फेकायचं काम त्याले सर्वसामान्य जनतानं केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आमचा नगराध्यक्ष शिवसेनाचा अल्पसंख्याक समाजाचा नगराध्यक्ष धनुष्यबाणवर निवडून आलेला आहे। येणारी महानगरपालिका असू द्या महाराष्ट्रामध्ये, एक चांगला मेसेज महाराष्ट्रामध्ये याच्यावर जाईन। येणारे निवडणुकीमध्ये महानगरपालिकामध्ये अल्पसंख्याक समाज ताकदीने एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा राहतील आणि एकनाथ शिंदे साहेब गोरगरीचा जे नेता आहे, जो गरिबासाठी काम करणारा नेता आहे एकनाथ शिंदे साहेब, हे सिद्ध झालेला आहे इथल्या जनताना। आणि सोनपेठमध्ये बी आम्ही जी आघाडी केली होती, आमचा नगराध्यक्ष तिथं पण निवडून आलेला आहे। आज तिथले आमदारची सत्ता उलटून पडायचं काम 3 पैकी 2 नगरपालिका आमचे निवडून आलेले आहे पाथरी विधानसभात आणि लोकांना आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। असेच आशीर्वाद येणाऱ्या महापालिकामध्ये, जिल्हा परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मागा पाठीची ताकदीनं इथली जनता उभा राहील। आपण मोठ्यापर्यंत कार्य केलं 2-3 वर्षामध्ये, आम्ही पाहिले सगळं, पण आपल्या गटातून काही गद्दारी सुद्धा झाले समोर आलेली? आमच्या गटामधून गद्दारी काही झाली नाही। काय आमचे 6 मतांना लोक पडले, काय 20 मतांना आमचे लोक पडले, थोडे मतांना आमचे नगरसेवक पडलेले आणि येणारे जनता इतका मोठा जे स्वतःला हे समजत होता पाथरी त्याची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, आज जनताना धडा शिकवायचं काम त्याला केलेलं आहे आणि 100% 5 वर्ष एकनाथ शिंदे साहेब जे नगरविकास मंत्री आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे आणि आमचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर, त्यांचा बी आशीर्वाद आम्हाला लागलेला आहे, वरपुडकर साहेबाचा बी आशीर्वाद आम्हाला लागलेला आहे आणि सगळे लोकांच्या आशीर्वादानं आज आमचा इथं विजय झालेला आहे। सोनपेठमध्ये बी विजय झालेला आहे। 3 पैकी 2 नगरपालिका आमचे पाथरी विधानसभात निवडून आलेले चांगले प्रकारचे यश आम्हाला इथल्या जनताने दिलेलं आहे।